पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथि नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिवतं सारसी नाशेति विघ्नम्। या कुंदेन्दु तुषार हरधवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंड मंडित करा या स्मित पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपद। सरस्वती भगवती निशीस जाड्यापह मुखं करति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वासुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 6 भाग 3। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। ऐशा परिभजे सीता समूळ कळले हनुमंता। भक्त रक्षणे श्री रघुनाथा तेही मज आता कळो आले। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा। पांडुरंगा
तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळले हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 6व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतराय यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. हनुमंतरायाची स्वारी राजा रावणाच्या लंकेमध्ये सीतामाऊलीच्या शोधासाठी आलेली आणि लंकेमध्ये घर दांडोळे हनुमंतराया घेत आहेत, सीतामाऊलीचा शोध घेत आहेत. आणि जिथं राजा रावणाचा असणार मंदोदरीचा महल आहे त्या दिशेनं हनुमंतरायाची स्वारी येत आहे. पण हनुमंतरायाने विचार केलेले, जिथं शोक आहे, जिथं दुःख आहे, जिथं अनर्थ आहे, जिथं राग द्वेष असूया आहे, तिथं सीतामाऊलीचं वास्तव्य कसं असू शकेल. मग सीतामाऊली लंकेच्या ठिकाणी नेमकं कोणत्या ठिकाणी असतील, तर जिथं अशोक, जिथं आनंद, जिथं निर्मळ वातावरण आहे, अशा ठिकाणीच सीतामाऊलीचं वास्तव्य असावं, असा विचार मनामध्ये आणला असताना सीतामाऊली कोणत्या स्वरूपात असतील याचं एक दिवा स्वप्न म्हणा किंवा याचा एक वास्तव विचार म्हणा हनुमंतरायांनी जो केलेला आहे, हे चिंतन आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. भक्त कसा असावा, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले, आशापास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भगवंत शिवाय ज्यांना काहीच आवडत नाही, भगवंत शिवाय ज्यांना काहीच सुचत नाही, प्रत्येक विषय हा त्यांचा नारायण झालेला असतो, भगवान परमात्मा झालेला असतो. आणि म्हणून दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे अशी अवस्था बनलेली असते. राम यावा, राम भेटावा, कुणीतरी माझ्या रामाला सांगावं, राम माझी कधी सोडवणूक करेल. या भूमिकेनं जे सीतामाऊली रडत आहेत त्याही लटकच रडत आहेत. नाम मुखामध्ये असल्यामुळं, भगवंताचं चिंतन अंतकरणामध्ये असल्यामुळं सीतामाऊलीला कुठल्याही राक्षसाची, रावणाची भीती वादू शकत नाही. कारण तुकोबारायांनी सांगितलेले, पडता जडभारी दासी आटवावा हरी, मग तो येऊन दिसीन, आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने, 12 वाटा पळती विघ्ने. भगवंताचं नामचिंतन केलं की विघ्न जवळ येऊ शकत नाही, कशाची भीती आपल्याला स्पर्श करू शकत नाही. असं चिंतन माऊलीच्या बाबतीत, एका श्रेष्ठ भक्ताच्या बाबतीत, सीतामाऊली तर भक्तीच्या स्वरूपामध्ये आहेत, श्रीरामाची ते भक्ती करत आहेत. आणि अशा प्रकारची जी सीता आहे ती श्रीरामाचं भजन करते. याचं एक चिन्ह हनुमंतरायांना समजलं. ऐशा परिभजे सीता, समूळ कळले हनुमंता. हनुमंतरायाला सीतामाऊलींची जी अवस्था आहे त्या अवस्थेबद्दलचं एक भान लक्षात आलं. सहजच हनुमंतरायांना कळलं. कारण भक्त रक्षणे श्री रघुनाथा, भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताचं ब्रीद आहे.
आणि तो ते ब्रीद पूर्णत्वाला नेतो. म्हणून सीतामाऊलीचं रक्षण करणारा, नाही, सीता आणि श्रीराम वेगळेच नाहीत, तरी पण भक्ताचं रक्षण करणं देवाचं काम आहे. म्हणून सीतामाऊली अगदी निश्चिंत असतील. तेही माझं कळो आले हनुमंतराय म्हणतात. भक्ताचं रक्षण करता भगवान परमात्मा आहे. त्यामुळं आपण मात्र निमित्ताला कारणीभूत असतो. हेही हनुमंतरायाला कळालं. असं नात्रय सांगतात. मंदोदरी मानोनी सीता, हे कारतली लंका नाता, कोपे करिता दोहीच्या घाता, रामे अनर्था चुकविले. मंदोदरीला पाहिलं हनुमंतरायांना राजा रावणाची सत्यपतिव्रता मंदोदरी श्रीरामाची अर्धांगिनी सीता आहे असं वाटलं. हनुमंतराया कोपले, रागाला गेले. हनुमंतरायाच्या हातून अनर्थ घडणार होता. हनुमंतरायांनी विचार केला, ही जर रावणाला रत झाली असेल तर आता मी सीतेला जिवंत ठेवत नाही, आता संपून टाकतो. रागाच्या भरामध्ये राजा रावणाचा आणि त्याला रत झालेली ही जी सीता आहे, या दोघांचा घात मी करतो. पण बुद्धीचा दाता भगवान परमात्मा आहे. हनुमंतरायाला लगेच बुद्धीला चालना दिली. दोघांचा घात करण्यापासून हनुमंतरायाला थोडस वेगळं केलं आणि श्रीरामाने हनुमंतरायाच्या हातून घडणार पाप चुकवलं, थांबवलं. मी तव वानर उन्मत्ता, समूळ विचार न करीत, दोघांचा करीत होत घात, रामी अनर्थ चुकविला. हनुमंतराय विचार करतात, मी कोण आहे म्हणले? मी एक वानर आहे, वानर. मी वानर असल्यामुळं जरा उन्मत्त झालेलो, अंगामध्ये बळ असतं, त्या बळाची जरा मस्ती आलेली असते, माज आलेला असतो. आणि अंगामध्ये उन्मत्तपणा आला की मग आपण सारासार विचार करत नाही, समूळ विचार करत नाही. आणि अविचारानं हनुमंतराया म्हणतात, मी राजा रावणाचा मंदोदरीचा, मंदोदरीला सीता समजून घात करणार होतो. हे पाप माझ्या हातून घडणार होतं, हा अनर्थ माझ्या हातून होणार होता. पण रामांनी माझ्यावर कृपा केली, कारण मीही रामाचा रामदूत आहे, मीही रामाचा रामभक्त आहे. माझं सर्वस्व मी श्रीरामाला अर्पण केल्यामुळं माझ्या हातून कोणताही अनर्थ होणार नाही, याची खबरदारी स्वतः श्रीराम घेतात. आणि तो अनर्थ श्रीरामांनी चुकविला. मंदोदरी हेची सीता, कैसे मानले हनुमंता, मंदोदरी विष्णू संभूता, समूळकता उदारा. मंदोदरीला पाहिलं आणि हनुमंतरायांना त्या सीता माता वाटल्या. आता हनुमंतराय कसे आहेत तर बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. बुद्धिमत्तेमध्ये सर्वश्रेष्ठ असा हनुमंतरायाचा 1 नंबर लागतो. पहिल्या नंबरला हनुमंतराय आहेत. पुन्हा भगवान शिवशंकराचा आणि पार्वती मातेचा संयुक्त अवतार आहेत. मग असे देवबाप्पा असणारे हनुमंतराया यांना मंदोदरी समजत नाही का? सीतामाता समजत नाहीत का? पण मंदोदरी कोण आहे
हे तुम्हा आम्हाला त्याची कथा ऐकायला मिळावी. मंदोदरी कुठून निर्माण झाली, कशी जन्माला आली, राजा रावणाची राणी ती कशी झाली, आणि एवढी सत्यपतिव्रता, एवढी सुजान नारी एका राक्षसाची अर्धांगिनी का होते, याचंही चिंतन आपल्याला ऐकायला मिळावं. विष्णूपासून निर्माण झालेली ही मंदोदरी, हिची कथा तुम्हाला ऐकवायची आहे आणि श्रोत्यांनी ती सावधानतेने ऐकली पाहिजे. म्हणून मंदोदरी ही सीता माता आहेत असा एक हनुमंत्रयाला भास झाला ना. त्रया म्हणतात, रावणाची माता कैकसी, पंचधान्याचे पिष्टासी, पंचवक्त्र भाऊनी त्यासी, करी पूजेसी शिवलिंगा. राजा रावणाची आई, जिचं नाव आहे कैकसी, ती काय करायची तर दररोज असणाऱ्या शिवशंकराच्या पिंडीची पूजा करायची. शिवशंकराच्या पिंडीची पूजा करायची. पण पिंड कशाची बनवायची तर 5 धान्याचं पीठ घ्यायची, ते पीठ एकत्रित करायची, त्याच्यापासून पिंड बनवायची आणि त्या असणाऱ्या लिंगाची, त्या पिंडाची, त्या पिंडीला 5 धान्य म्हणजे शिवशंकराची 5 तोंड असं समजून अगदी मनोभावे अंतकरणापासून शिवलिंगाची पूजा करायची, त्या पिंडीची पूजा करायची. पंचधान्य ते पंचवदन ऐशी भावना भावून, पूजा करी अनुदिन सावधान कैकशी. पंचधान्याचं ते पीठ एकत्रित करून जे शिवलिंग बनवलं जायचं, त्या शिवलिंगाला स्वतः शंकर भगवान समजून प्रत्येक दिवशी अगदी सावधानतेनं रावणाची आई कैकसी ही पूजा करायची. पंचधान्याचा पंचवक्त्र पूजिता अक्षय दशवक्त्र, अक्षय होती माझे पुत्र हे निजसूत्र पूजेचे. पंचधान्याचाच शिवशंकराचा लिंग किंवा शिवशंकराची पिंड का बनवत होती तर 5 धान्यापासून बनवलेली पिंड, बनवलेलं लिंग, यामुळं काय होतं तर शास्त्र सांगतं की आपले जे पुत्र आहेत ते अक्षय होतात, चिरंजीव होतात, त्यांचा सहजासहजी नाश होत नाही, त्यांना अक्षय अवस्था प्राप्त होते. म्हणून कैकसी माता 5 धान्याच्या पिठाची पिंड बनवायच्या, त्या पिंडीला शिवशंकर मानायच्या आणि आपल्या असणाऱ्या पोरांना, मुलांना अक्षय अशा प्रकारचं आयुष्य प्राप्त व्हावं हे निजसूत्र मनाशी ठरवून कैकसी माता पूजा करत होत्या. आणि त्यामुळं रावण अक्षय व्हावा ही भूमिका रावणाच्या आईची कैकसीची होती. म्हणतात, शिवरात्रीच्या दिवशी येवोनी समुद्र तीरासी, निर्मोनिया शिवलिंगासी करी कैकसी महापूजा. शिवरात्रीच्या रात्री समुद्र तीराला रावणाच्या माता कैकसी आल्या, पंचधान्याचं शिवलिंग तयार केलं आणि तिथं त्या लिंगाची पिंडीची कैकसी माता महापूजा करू लागल्या. षोडशोपचारी पूजा झाली, त्यावरी बिलाची लाखोली,
तपाने शिव नामे वाहिली पूजा केली अनुपम्याम. 16 प्रकारची पूजा त्या पिंडीची केली. त्यावर बेल वाहिला. लाखो असणारी बेलाची पानं त्या पिंडीवर या राजा रावणाच्या माता माऊलीनं कैकशीनं वाहिली. ओम नमः शिवायचा जप केला. अशी अनुपम्य पूजा समुद्र तीरावर या कैकशी मातेनं चालवली. ती पाणी बेलाचे पत्र एक एक शिवनामी स्वतंत्र. भावे पूजिला श्री शंकर मनोहारती पूजा. ओ काय म्हणले पूजा केली. एक बेलाचं पान घ्यायचो. ते वाहताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक बेलाचं पान वाहताना भगवान शिवशंकराचं एक नाम घ्यायचं. आणि अशा प्रकारे म्हणले शिवशंकराची पूजा खरोखर डोळ्याचं पारणं फिटावं अशी या कैकशी मातेनं समुद्र तीराला आरंभिली. ऐसे करोनिया पूजन लावोनिया दोन्ही नयन. कैकसी बैसता धरोनी ध्यान आने आन ते जाहले. कैकशी माता भगवंताची पूजा करून बेलाची पानं वाहून भगवंताचं नामचिंतन करून समुद्र तीराला त्या पिंडीजवळ हात जोडून डोळे झाकून ध्यानस्थ बसल्या. आणि कैकशी माता ध्यानात भगवान शिवशंकराचं चिंतन करत असताना तिथं काय चमत्कार घडला, काय वेगळं घडलं ते ऐका. म्हणतात राक्षस द्वेषी इंद्र येऊन लिंग समुद्री करोन या मग्न. सागर न करीच भग्न स्थापी सर्वज्ञ हटकेश्वरी. रावणाची आई राक्षसांची माता शिवशंकराची पूजा करते आणि शिवशंकराच्या ध्यानामध्ये बसलेली आहे. पंचधान्याचं असणारी पिंड तयार केलेली आहे. हे इंद्राला समजलं. इंद्राला वाटलं जर रावण या कैकशीचे पुत्र मग कुंभकर्ण असेल, रावण असेल, हे जर अक्षयी झाले तर कदाचित माझं स्थान घेतील. म्हणून त्याला राक्षसाबद्दल द्वेष वाटायचा. आणि इंद्र ताबडतोब आला. त्या समुद्र तीराला आला. डोळं झाकून ध्यानात असलेली माऊली तिच्या समोरची ती पंचधान्याची असणारी पिंड ते लिंग उचललं आणि समुद्रात बुडवून टाकलं इंद्रानं. पण समुद्र देवतेनं हे शिवशंकराचं लिंग आहे म्हणून जरी ते पंचधान्याच्या पिठापासून बनवलेली पिंड असली तरी ती समुद्रात विरघळली नाही. त्या समुद्रानं विरघळू दिली नाही. उलटी त्या पिंडीची तिथं स्थापना केली आणि त्या लिंगाला, त्या पिंडीला हटकेश्वर हे नाव पडलं. आणि हटकेश्वर हा भगवान शिवशंकराचा एक असणारा अवतार. तिथं स्थापना या समुद्रानं केली. म्हणतात त्या लिंगाची हटकेश्वरी पूजा होत असे अद्यापवरी. बिल्व प्रवाह गोमती सागरीन देखती शिवरात्री सर्व लोक. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणले त्या समुद्र तीराला लंकेच्या जवळ हटकेश्वर समुद्रानं स्थापन केला. तो अद्यापर्यंत आहे. अजून तिथं पूजा होते म्हणले शिवशंकराच्या पिंडीची. तिथं महाशिवरात्रीला मोठा महोत्सव चालतो. बेल वाहिले जातात. सर्व लोक हा सोहळा आनंदानं पाहतात, आनंदानं करतात. कैकशी जव उघडी नयन
तव पूजा लिंगा पडले खान, पुत्र पौत्र निमे संतान, ते अति विघ्न लिंग हाणी. आणि ध्यानात बसलेल्या कैकशीचं ध्यानचिंतन झालं आणि ज्यावेळेस त्यांनी डोळं उघडलं तर ज्या असणाऱ्या पिंडीची आपण पूजा करत होतो, जे लिंग आपण बनवलं होतं तेच समोर नाही. म्हणजे ज्या देवासमोर आपण हात जोडून बसलेलो आहे तो देवच गायब झाला म्हणले. काय झालं आपल्या देवाला? कसं विघ्न आलं? कोणी आपल्या देवाची चोरी केली? कोणी आपल्या समोरून आपला देव नेला? आणि हे जर असं घडलं असेल तर मग आपल्या मुलाबाळाला, आपल्या असणाऱ्या पुत्र पौत्राला मोठं विघ्न आल्याशिवाय राहणार नाही. ते अतिविघ्न आपल्या समोरून आपण ध्यानात असताना जर भगवान शिवशंकराच्या पिंडीला विघ्न येत असेल तर आपल्या पुत्रांना सुद्धा विघ्न येईल, असा विचार कैकशी करू लागली. कैकसी दीर्घ रुदन करी, माझी देव पूजा नेली चोरी, जळ रावणाची राज्य थोरी, काय संसारी नांदत. मोठ्या मोठ्यानं कैकशी माता रडायला लागल्या, आक्रोश करायला लागल्या, हंबरडा फोडायला लागल्या. एवढा मोठा 14 चौकड्याचं राज्य असणारा राजा रावण, ज्या राजा रावणाच्या बंदीखान्यामध्ये 33 कोटी देव आहेत, नवग्रहाची सिंहासनाला असणाऱ्या पायऱ्या केलेल्या आहेत, या त्रिभुवनामध्ये राजा रावणाची थोरी आहे, अशा राजाची मी आई आहे. एवढी राजा रावणाची थोरवी असताना ही तो चोर येतोच कसा? माझ्या समोरच्या असणाऱ्या म्हणले देवाची चोरी करतोच कसा? काय करायचं या राजा रावणाच्या थोरवीला म्हणते. काही किंमत नाही म्हणते. जळो रावणाची राज्य थोरी. हे असलं राज्य काय कामाचं आहे? अहो, राजाच्या घरातच चोरी होत असेल, राजा रावणाच्या आईच्याच असणाऱ्या दागदागिन्याची किंवा मौल्यवान वस्तूची किंवा कोणत्याही गोष्टीची चोरी होत असेल तर मग काय त्या असणाऱ्या राज्याला आणि त्या राज्यकारभाराच्या दराऱ्याला काही किंमत आहे का म्हणले? काय हा संसार, काय हे वागणं, काय चाललेलं आहे नेमकं? म्हणून मोठ्यानं कैकशी रडू लागली, रुदन करू लागली. देव देवाऱ्यात नाही, देव नाही दिवालई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही दिवालई, देव चोरून नेईल अशी कुणाची पुण्याई, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई. कुठाय देव म्हणले? आपण ज्या देवाची पूजा करत होतो, आपण जे पिंड तयार केलं होतं ते पिंडच गायब झालं. आणि अशी या लिंगाची पिंडाची कोणी चोरी केली असेल, ही पिंड कोणी चोरून नेली असेल म्हणून मोठ्यानं राजा रावणाची आई कैकशी रडू लागलेले. ऐकता मातेचे रुदन, रावण आला सोये धावोन, येरी म्हणे लिंगा पडले खान, काय वदन दावीशी. आई रडायला लागलेले, मोठ्यानं रडते, अंबरडा फोडते. आणि समुद्र तीराला रडणाऱ्या आईचं राज दरबारामध्ये रडणं ऐकू आलं. राजा रावणानं ते ऐकलं आणि आई जवळ धावतच राजा रावण आला. राजा रावण आल्याबरोबर कैकशी माता रडत होत्या. राजा रावण धावत आलेला पाहिलं आणि राजा रावणाच्या आईनं सांगितलं, अरे काय तुझे रावणा राज्य म्हणले? काय इथं चोरांचा सुळसुळाट सुटलेला आहे का? अरे मी पूजा करत होते, पंचधान्याच्या पिठाची असणारी पिंड तयार केली होती,
त्याला शिवशंकर मानून मी पूजा करत होती, महापूजा मांडली होती. अरे माझ्या समोरून जी रावणाची आई आहे मी, आणि ते पिंड चोरून नेलं म्हणले. त्या पिंडाला महाविघ्न आलं. काय म्हणून तुम्हाला तोंड दाखवतो? तुझी लायकी आहे का तोंड दाखवण्याची? राजा रावणाची आई बोलू लागली, न करिता विसर्जन जे लिंगाशी होय विघ्न, ते संतानानी संतान शिववचन शैवागमी. शिवशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे म्हणते की जी पिंड आपण पूजेसाठी तयार केलेली असते तिचं पाण्यामध्ये विसर्जन केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. पण विसर्जन करायच्या अगोदरच जर अशी पिंड, अशी देवाची मूर्ती जर चोरीला जात असेल तर मग आपल्या असणाऱ्या मुलाबाळावर संकट येतं. एवढंच नाही तर जी असणारी मुलं आहेत म्हणले त्यांची मुलं मरतात आणि त्याची निसंतान अवस्था होते म्हणले. म्हणजे मुलं असून कितीही मोठी असली, किती धनवान असली, किती बलवान असली, आणि जर असं देवपूजेमध्ये विघ्न आलं तर समजावं आपली सगळी मुलं मरणार आहेत. आणि त्यामुळं काय होणार आहे तर आपल्या कुटुंबावर एक घाला येणार आहे, एक महाविघ्न येणार आहे. हे शिवशास्त्रामध्ये शिववचन आहे असं कैकसी माता राजा रावणाला सांगते. येरू मने माते अवधारी उतरले साई सूत्री, रत्नलिंग आहे घरी पूजा करी तू तयाची. राजा रावण म्हणतो हे आई ऐक म्हणले, आपल्या घरी एक असणारे म्हणले नवरत्नाचं लिंग आहे, ते लिंग मी तुला आणून देतो, तू रडू नको, तू त्या लिंगाची पूजा कर. अनेक परिलिंगाची थोरी बोलिली आहे आगम शास्त्री, कैकशी त्या लिंगा ते हातीन धरी अनाचारी केवी रिगो. आणि जरी नवरत्नाचं लिंग राजा रावण कैकशी मातेला पूजेला देण्यासाठी तयार झाले तरी पण आगमशास्त्रामध्ये अनेक लिंगाची अनेक प्रकारचं महात्म्य सांगितलेलं आहे. म्हणून अशा असणाऱ्या लिंगाची, नवरत्नानं बनवलेल्या लिंगाची, ते ज्यानं त्यानं बनवलं ज्यानं त्यानं पूजा करावी ना, हा एक शास्त्रार्थ असतो. आणि म्हणून कैकशी माता या नवरत्नाच्या लिंगाला पूजा करायला किंवा हातामध्ये धरायला, स्पर्श करायला तयार नाही. माझे लिंग न येता हाता आणि का मी न घे सर्वता, शैव दीक्षेची हे अवस्था, लिंग न येता प्राण त्याग. रावणाची आई म्हणू लागली, मी दुसऱ्याचं तिसऱ्याचं भलत्याचं कोणाचंही लिंग किंवा ती पिंड हातामध्ये घेऊन किंवा त्याची पूजा अर्चा करणार नाही. आणि हे शिवशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं नाही, ते वर्ज्य आहे. मी शैव दीक्षा घेतलेली आहे, मी तयार केलेली पिंड तुला जर आणून देता येत नसेल, माझी चोरीला गेलेली देवता जर मला परत देता येत नसेल तर मी माझा आता प्राण ठेवत नाही, मी माझा प्राण संपवते, माझा देहत्याग करते. राजा रावणाची आई बोलू लागली, अद्यापवरी शैव मार्गी दुजा लिंगाची सांडोनी मागी, पूजन करीती लिंगा लागी प्राण त्यागी निज नेटे. आणि म्हणून जे शैव असतात ते दुसऱ्या असणाऱ्या लिंगाची पूजा किंवा त्याविषयीचा विचार मनामध्ये आणत नाहीत, स्वतः आपण पिंड तयार करतात.
पूजा करतात आणि पुन्हा त्या पिंडीचं विसर्जन करतात, त्या लिंगाचं विसर्जन करतात आणि आपला असणारा प्राण तो प्राण कंठाशी आणून भगवंताची आराधना करतात, निज नेटानं करतात. शिवशंकराचं भजन, पूजन, चिंतन, नामस्मरण हे असं शैव धर्माचं एक सूत्र आहे. कैकशी माता राजा रावणाला बोलते, रावण विनवी मातेसी तू का व्यर्थ प्राण देसी, मी जाईन शिवापाशी तुझ्या लिंगाशी आणीन. रावण आईला हात जोडून विनंती करू लागला, अगं आई, त्या पिंडीसाठी कशाला जीव देते म्हणले. मी काही सामान्य काय, मी काय साधा आहे का म्हणले. मी स्वतः कैलासामध्ये जातो, शिवशंकराजवळून एक पिंड घेऊन येतो, मग तू त्याची पूजा कर. तू काळजीच करू नको आई, तू रडू नको, जीव देण्याचा प्रयत्नही करू नको, अशी भाषाही बोलू नको. शिवस्वामी माझे माता तू तव जानसी तत्वता, प्रसन्न करोनी विश्वनाथा लिंग मी आता आणीन. शिवशंकर माझे गुरु आहेत, तुला माहिती आहे ना आई म्हणले. त्यांचा वरदहस्त माझ्या मस्तके म्हणले, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे म्हणले. ही तू जाणते ना आई म्हणले. मी आता जातो, भगवान विश्वनाथाची पूजा अर्चा करतो, स्तुती करतो, त्यांना प्रसन्न करतो आणि त्यांच्या जवळून मी लिंग घेऊन येतो. कैकसी सांगे रावणासी नारदे सांगितले मज पाशी, आत्मलिंग शिवापाशी ते आणशी तै धन्यम. कैकसी मातेनं आपल्या मुलाला राजा रावणाला एक आट्ट घातली. पूर्वी रावणाची माझी भेट झाली होती म्हणले, पूर्वी नारदाची माझी भेट झाली होती आणि ज्यावेळेस नारद मुनी माझ्या भेटीला आले त्यावेळेस कैकसी माता म्हणते, त्यांनी सांगितलं होतं की शिवशंकराजवळ त्यांचं आत्मलिंग आहे आणि स्वतःचं जे शिवशंकराचं आत्मलिंग आहे त्या आत्मलिंगाला जर तू घेऊन येशील तरच मी धन्य होईन, धन्यता पावेन. ही एक माझी अट आहे. राजा रावणाला कैकसी माता बोलते, ऐकोनी मातेचे वचन सवेग निघाला दशानन, शिवापाशी स्वये येऊन करीन मन साष्टांगी. आईचं वचन ऐकलं, आईची अट्ट ऐकली. ताबडतोब राजा रावण निघाला, कैलासाला आले. राजा रावण कैलासाला आले, शिवशंकराच्या समोर आले आणि शिवशंकराच्या असणाऱ्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं. राजा रावण आईसाठी शिवशंकराचं आत्मलिंग नेण्यासाठी कैलासाला आलेले आहेत. भगवान शिवशंकराचं दर्शन घेतलेलं आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धाम, पुरुषोत्तमा दोक्षजा नारसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, श्री विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल,
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.